वेलकम टू कॉमर्सवाला मास्टर विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत. आणि याच्यामध्ये आतापर्यंत आपण बुक कीपिंगचं मीनिंग, डेफिनेशन समजून घेतलेलं आहे, फीचर्स ऑफ बुक कीपिंग समजून घेतलेलं आहे, डिफरन्स ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा देखील समजून घेतलेला आहे. अशा बऱ्याचशा कन्सेप्ट आपण बुक कीपिंगच्या टॉपिक नंबर 1च्या समजून घेतोय. तर हे ज्या व्हिडिओमधून आपण समजून घेतलेले ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज ज्या कन्सेप्ट आपण बुक कीपिंगच्या शिकणार आहोत त्या तुम्हाला जोपर्यंत बुक कीपिंग अकाउंट तुम्ही शिकणार आहात तोपर्यंत साथ देणारे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. की याच्यामध्ये या बेसिक कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे कुठं जाता त्यावेळेस ह्या अकाउंटच्या बेसिक कन्सेप्ट विचारल्या जातात. आणि आपण ह्या 11वी मध्ये व्यवस्थित अभ्यासलेल्या नसतात. टॉपिक नंबर 1च आहे, विषय नवीन आहे, सुरुवातीच्या काळात समजत नाही, त्यामुळे या कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतात. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती की ज्या आत्ता मी कन्सेप्ट इथून पुढच्या काही लेक्चरमध्ये, एकाच लेक्चरमध्ये ते होणार नाही, याच्यासाठी जास्तीचे लेक्चर लागणारच आहेत, जास्तीचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर जेवढे व्हिडिओ त्या कन्सेप्टच्या बाबतीत जर असतील या टॉपिकमधले तर ते तुम्ही समजून घ्या. टॉपिक नंबर 1 हा महत्त्वाचा आहे अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी शिकण्यासाठी. काही महत्त्वाच्या टर्म आहेत याच्यामध्ये, या देखील दिलेल्या आहेत. अकाउंटिंग कन्सेप्ट कन्व्हेन्शन्स आहेत ते दिलेले आहेत, अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ते दिलेले आहेत, ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. बरेचशा अकाउंटमध्ये वापरले जाणारे शब्द आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत, त्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ असणार आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर होतील. याच्यानंतरचे देखील काही व्हिडिओ कन्सेप्टवरच असणार आहेत, ते देखील क्लिअर होतील. अकाउंट हा विषय जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल, मी तर तुम्हाला सगळा विषय 11वीचा सगळा विषय या प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे मोफतच, म्हणूया आपण आता हे सगळं मोफतच चालू आहे, याच्यासाठी आपण कोणतेही चार्जेस तुमच्याकडून चार्ज करणार नाही, तर पूर्णपणे मोफत म्हणतो मी. तर हे मोफत लाईन टू लाईन समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी पण काय सर्वज्ञ नाही, पण मी प्रयत्न करणार आहे समजून सांगण्याचा तुम्हाला, आणि ते देखील मराठीमधून. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये तुमची साथ हवी आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले, व्हिडिओ लाईक केले, शेअर्स केले, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत पोहोचवले तर नक्कीच मला देखील एक चांगल्या पद्धतीचं मोटिवेशन भेटेल की चला आपण अजून याच्यामध्ये काम केलं पाहिजे. तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. पुढच्या कन्सेप्ट आपण ज्या अभ्यासणार आहेत त्या देखील महत्त्वाचा आहे. आणि ज्यांना चांगला अकाउंट शिकायचं आहे त्यांनी सुरुवातीपासून सगळे सिक्वेन्सली व्हिडिओ बघत चला, जेणेकरून ईच अँड एव्हरी कन्सेप्ट तुमची क्लिअर राहील. आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा पुढे 12वी मध्ये होणार आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं तर ग्रॅज्युएशनचा अकाउंट शिकताना होणार आहे. तुमच्यामध्ये अकाउंट शिकताना एक वेगळा कॉन्फिडन्स आणि अकाउंट विषयीची गोडी निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं एक विनंती अशी राहील की आपण आता सध्या सुरुवात केलेली आहे, तर ही सुरुवातीच्या काळात आता आपले आजचा 4थाच व्हिडिओ आहे, 4थंच लेक्चर आहे. आणि याच्यामध्ये जे काही आपण शिकणार आहोत ते खूप महत्त्वाचं असणार आहे. तर हे सगळं शेवटपर्यंत बघा, एवढीच एक विनंती आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता वेळ वाया न घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज शिकणार आहोत. म्हणजे बेसिक अकाउंटिंग टर्म आहेत की काही शब्द असतील, काही कन्सेप्ट असतील, त्या आपल्याला शिकायच्या आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण समजून घेऊया, इन ऑर्डर टू हॅव बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अकाउंटिंग. म्हणजे तुम्हाला जर अकाउंटिंग चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल ना तर इट इज नेसेसरी टू नो मिनिंग ऑफ सर्टन बेसिक टर्म. म्हणजे तुम्हाला काही बेसिक टर्म आहेत त्याचं मिनिंग म्हणजेच त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे. Term used in accounting. Accounting is a versatile system which serves a large number of purpose in modern business world. आता अकाउंटिंग हे खूप मोठं आहे, हे लार्ज नंबर ऑफ बिझनेस यूज करतात वेगवेगळ्या कारणासाठी मॉडर्न वर्ल्ड मध्ये. हेन्स द फॉलोइंग टर्मिनॉलॉजीज नीड टू बी अंडरस्टँड. त्याच्यामुळं आपल्याला जर हे अकाउंटिंग, बुक कीपिंग, अकाउंटन्सी हे सगळं शिकायचं असेल, सगळं समजून घ्यायचं असेल तर त्यातल्या काही बेसिक टर्म आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि या टर्म सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, मला जितकं होईल त्या पद्धतीने. तर बघा आता पहिल्यांदा आपल्याला टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन समजून घ्यायचे. टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते देखील समजून घेऊ. बघा आता ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन
आणि दुसरं म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस इन द फॉर्म ऑफ मनी और मनीज वर्थ इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण पैशाच्या स्वरूपात केली जाते, पैसा देऊन वस्तू सेवा दिल्या घेतल्या जातात, त्याला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणू. मग हे दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता हे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन सुरुवातीला त्याच्याकडे मी माझा मोर्चा घेऊन जातो की हे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे आहेत ना, ज्या वेळेस नाण्याचा शोध लागला नव्हता त्या काळात हे यूज केलं जायचं. म्हणजे राजे महाराजांच्या काळामध्ये बघा की आपण त्याला काय म्हणायचो, वस्तू विनिमय पद्धती म्हणायचो, की जेणेकरून एखाद्याकडे आपल्याला समजा एखाद्याला ज्वारी द्यायची तर आपण त्याच्याकडून गहू घ्यायचो आणि त्याला ज्वारी द्यायचो, म्हणजे वस्तू विनिमय करायचो. तर अशा पद्धतीने, तर त्याला आपण बार्टर ट्रान्झॅक्शन असं देखील म्हणतो, वस्तू विनिमय पद्धती. आणि मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मनी इन्व्हॉल्व आहे, डायरेक्टली और इनडायरेक्टली, की पैसा दिला जातो आणि वस्तू घेतली जाते, की एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आपण पैसे देतो, त्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व असतात, त्यामुळे त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणायचं. तर या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की आपण वस्तू घेतो आणि पैसे देतो. एखाद्या दुकानदाराकडे गेलं ना, आपल्याला एक बिस्किट पुडा घ्यायचा असं समजूया, आपण त्याला 10 रुपये देणार आणि तो बिस्किट पुडा घेणार, म्हणजेच काय, हे कॅश ट्रान्झॅक्शन झालं. पण उधारीचं म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, आपण त्याच्याकडून बिस्किट पुडा घेणार आणि त्यांना विनंती करणार की दुकानदार साहेब माझ्याकडे आता पैसे नाही, मी तुम्हाला 2 दिवसानंतर 10 रुपये आणून देईल. म्हणजे काय, ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन ते पैसे किंवा कॅश दिली जात नाही, ती इन फ्युचर मध्ये पेड केली जाते, त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणणार. हे डिटेल मध्ये आपण पुढे समजूनच घेणार आहोत. तर बघा आता ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस बिटवीन द टू पर्सन. म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, वस्तू व सेवा ची देवाणघेवाण दोन व्यक्तींमध्ये होते किंवा टू पर्सन और टू पार्टीज फॉर मनी और मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. पैसा देऊन हे ट्रान्झॅक्शन वस्तू सेवा दिल्या घेतल्या जातात, त्याला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणणार. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, पैशाच्या स्वरूपात होणारे ट्रान्झॅक्शन, द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व अँड एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्या व्यवहारांमध्ये पैसा इन्व्हॉल्व आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, त्याला आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असे म्हणणार. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता बुक्स ऑफ अकाउंटचा रूल काय सांगतो, फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसे ज्या व्यवहारांमध्ये दिले घेतले जातात तेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे वाक्य खूप महत्वाचं आहे, याला मी हायलाइट करतो थोडंसं. काय सांगितले, ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ज्या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण आहे, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये मनी इन्व्हॉल्व आहे डायरेक्टली और इनडायरेक्टली, तेच ट्रान्झॅक्शन फक्त रेकॉर्ड करायचे. मग याच्यामध्ये दोन प्रकारचे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहेत, एक म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरं आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तर आता कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितले त्यांनी, अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड और रिसिव्ड इमिडिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. इमिडिएटली म्हणजे काय, लगेच. म्हणजे काय, आपल्याला वस्तू खरेदी करायची, आपण पैसे देतो आणि वस्तू खरेदी करतो. वस्तू विकायची, वस्तू विकली लगेच पैसे घेतो. म्हणजेच काय, इमिडिएटली कॅश रिसिव्ड और पेड केली जाते, त्याला आपण काय म्हणणार, कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणणार. आय होप कॅश ट्रान्झॅक्शन क्लिअर आहे. आता क्रेडिट फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेले बघा की परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश, म्हणजे तुम्ही माल परचेस केला कॅशने 15,000 रुपयाचा, 15,000 रुपये दिले, माल घेतला. पेमेंट ऑफ सॅलरी 5,000, तुम्ही सॅलरी पेड केली 5,000 रुपये, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे लगेच दिले आणि तो माणूस तुमच्याकडे तर कामच करत असतो. म्हणजेच काय, या ठिकाणी पैसे लगेच दिले गेलेले आहेत, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणणार. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते समजून घेऊया. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे a credit transaction is one in which cash is not paid or not received immediately at the time of transaction but it is paid or received at a later date. बघा, cash is not paid or not received immediately at the time of transaction. म्हणजे at the time of transaction, ज्या वेळेस ते ट्रान्झॅक्शन घडतं आहे, म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी करतो आहे त्यावेळेस त्याचे पैसे देत नाही, ते लेटर डेटला म्हणजे त्याच्या नंतरच्या 2, 4, 10, 15, 1 महिन्याने आपण ते देतो. 2, 4 दिवस किंवा 10, 15 दिवस किंवा 1 महिन्याने आपण म्हणूया, त्यावेळेस ते आपण देतो. त्या जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणणार
किंवा जे पैसे आपल्याला भेटणार आहेत, वस्तू विकली, एखादा व्यक्ती येतो ना आपल्या म्हणतो की मला वस्तू पाहिजे आहे परंतु आता पैसे नाही आहेत, इमर्जन्सी आहे, मी तुम्हाला 1 महिन्यानंतर तुमच्या वस्तूचे पैसे नक्कीच देईल. मग असे जे पैसे आपल्याला भविष्यात भेटणार आहेत परंतु ट्रान्झॅक्शन आज घडतंय, आज आपण ती वस्तू डिलिव्हर करतोय किंवा ती आज खरेदी करतोय, त्याचे पैसे आपल्याला खरेदी केल्यानंतर आज पेड करायचे नाहीत, भविष्यात पेड करायचे, किंवा विकल्यानंतर त्याचे पैसे आज भेटणार नाहीत, भविष्यात भेटणार आहेत. असे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याला आपण उधारीचे ट्रान्झॅक्शन किंवा त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन, त्याला आपण आपल्या सरळ साध्या मराठी भाषेमध्ये असं म्हणणार उधारीचा व्यवहार असं म्हणणार. मग याचं उदाहरण काय आहे? गुड सोल्ड ऑन क्रेडिट. बघा, माल उधारीवर विकला मिस्टर अमनला 8,000 रुपयाचा. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण माल उधारीवर किंवा ज्यावेळेस आपण उधारीचे व्यवहार करतो तर ज्याच्याशी व्यवहार केलेला आहे त्या व्यक्तीचं नाव आपण ट्रान्झॅक्शन मध्ये रेकॉर्ड करताना विचारात घेतो. बघा, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये बघा मिस्टर अमनला विकलेला, कोणाला विकला हे तर लक्षात असलं पाहिजे ना. उधार विकतोय, उधार घेतोय हे तर ठीक आहे, पण कोणाकडून घेतोय आणि कोणाला विकतोय त्याचं नाव खूप महत्वाचं असणार आहे. बघा, सोल्ड मशिनरी टू मिस्टर अमरसिंग ऑन क्रेडिट. बघा, मशिनरी विकली अमरसिंगला क्रेडिटवर 20,000 रुपयाला. नाव व्यक्तीचं बघा, क्रेडिट ट्रान्झॅक्शन ज्यावेळेस असेल ना त्याच्यामुळे त्या पर्सनचं नाव जे आहे ना ज्याच्याशी आपण व्यवहार करतोय ते इन्व्हॉल्व आहे. बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की जर हे 10 रुपये, एखाद्या विद्यार्थ्याला मी म्हटले 10 रुपये घ्या आणि दुकानदाराकडे जा आणि बिस्किट पुडा घेऊन ये, मग तो काय घेईल, 10 रुपये घेईल, दुकानदाराकडे जाईल आणि ते 10 रुपये देईल आणि त्याच्याकडून बिस्किट ते घेऊन येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी पैसे दिले, बिस्किट घेतलं. आता या ठिकाणी त्याने त्या दुकानदाराला नाव विचारलं नाही की दुकानदार साहेब तुमचं नाव काय आहे, किंवा त्या दुकानदाराने त्या विद्यार्थ्याला विचारलं नाही तुझं नाव काय रे बाळ. पण मी जर असं म्हटलं त्या विद्यार्थ्याला की दर हे 10 रुपये, त्या दुकानदाराकडे जा, 10 रुपये दिले नाही मी त्याला, 10 रुपये द्यायचेच नाहीत, आपल्याला क्रेडिट समजून सांगायचंय. त्याला मी म्हटलं की जा त्या दुकानदाराकडे आणि त्याच्याकडून बिस्किट पुडा घेऊन ये, काय विचारलं तर माझं नाव सांग. बघा, मग तो जाईल आणि दुकानदाराला काय म्हणेन, दुकानदार काका मला आमच्या सरांनी तुमच्याकडे पाठवलेलं आहे, सरांचं नाव कॉमर्सवाला मास्तर आहे आणि त्यांनी मला तुम्हाला बिस्किट पुडा, तुमच्याकडून एक बिस्किट पुडा घ्यायला सांगितलेला आहे, तुमची त्यांची ओळख आहे. मग हो ठीक आहे का, हा सर माझ्या ओळखीचे आहेत, हा घे बिस्किट पुडा, तुझं नाव काय रे बाळा. तो त्या विद्यार्थ्याला त्याचं नाव विचारतोय. बघा, तो माल विकताना काय विचारतोय, नाव. म्हणजे काय, तो त्याच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करताना काय करेल की हा विद्यार्थी सरांचा आला होता, त्याने 10 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन गेला. साधं सिंपल उदाहरण सांगितलं की लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन करतो, उधारीचे व्यवहार करतो, ते व्यवहार कोणासोबत केलेत हे ज्या रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन समजून घेऊया की नॉन मॉनिटरी म्हणजे ज्याच्यामध्ये मनी किंवा मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इन्व्हॉल्व नसतं, तेच त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली. बघा, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा इन्व्हॉल्व नसतो, मनी और मनीज वर्थ डायरेक्टली इन्व्हॉल्व नसते किंवा इनडायरेक्टली इन्व्हॉल्व नसते, इज कॉल्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. अँड एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट अनदर थिंग इज कॉल्ड बार्टर ट्रान्झॅक्शन. बघा, वन थिंग्स अगेन्स्ट अनदर थिंग म्हणजे काय, एक वस्तू पाहिजे आपल्याला, त्याच्या बदल्यात आपण एक वस्तू दुसऱ्याला देतो. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते देतो. मला जर ज्वारी पाहिजे असेल तर माझ्याकडे ज्वारी नाहीये म्हणून मी ज्वारी पाहिजे म्हणतोय, पण माझ्याकडे बाजरी आहे, मग ते समोरच्या व्यक्तीला मी बाजरी दिला आणि त्याला काय म्हणेन की मला तू ज्वारी दे. याला काय म्हणायचं आपण, बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हणायचं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट, बऱ्याचशा वेळा आपण ज्यावेळेस अकाउंट शिकू त्यावेळेस अकाउंटिंग एंट्री 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 एंट्री, हा एंट्री नावाचा शब्द तुमच्या पुढे जास्त वेळा एंट्री करणार आहे. तर एंट्री म्हणजे काय, तर साधं सरळ एखादं ट्रान्झॅक्शन घडलं ते आपण रेकॉर्ड करतो, एंटर करतो इन द बुक्स ऑफ अकाउंटला, त्याला आपण काय म्हणणार, एंट्री असं म्हणणार. साध्या सरळ भाषेत एकदम डिटेल मध्ये समजून घेऊया. पहा, बघा, एंट्री मध्ये त्यांनी काय सांगितलं, एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे की रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड अन एंट्री. बघा, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड अन एंट्री. म्हणजे काय, बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो बुक्स ऑफ अकाउंटला इन प्रॉपर फॉर्म मध्ये. आता उदाहरणार्थ बुक्स ऑफ अकाउंट आपण आता ते पुढे जाऊन शिकणारच आहोत, पण मी तुम्हाला एंट्री म्हणजे काय, जनरल एंट्री म्हणजे काय ते सुरुवातीला सांगतो, किंवा लेजर एंट्री. एंट्रीचे लेजर मध्ये अकाउंट बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करणार, जनरल म्हणजे जर्नल प्रॉपरला आपण ते रेकॉर्ड करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, एक मी प्रॉपर
अकाउंटिंग ज्यावेळेस आपण शिकायला सुरुवात करतो, बुक किपिंगची बेसिक आपण डेफिनेशन शिकताना काय शिकलेलो आहोत, तर रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर मॅनर, त्याला काय म्हणायचं आपण, बुक किपिंग असं म्हणायचं. इन प्रॉपर मॅनर असं म्हटलेलं आहे. प्रॉपर मॅनर, सिस्टमॅटिक मॅनर, बरोबर ना. बघा आता सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे काय, आता हे तुमच्या समोर जे दिसतंय हे आपलं एक सिस्टमॅटिक मॅनर इन द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ABC कंपनी लिमिटेड. त्याच्यामध्ये बघा त्याचा प्रॉपर फॉर्मॅट दिलेला आहे, म्हणजे प्रॉपर मॅनरमध्ये दिलेला आहे. पहिला कॉलम डेटचा दिला आहे, दुसरा कॉलम पर्टिक्युलर्स म्हणजे व्यवहाराच्या संदर्भातले डिटेल्स आहेत, दुसरा कॉलम LF म्हणजे लेजर फेलोचा आहे, तिसरा डेबिट कोणत्या अकाउंटला दिलेले किती रुपयांनी आणि क्रेडिटला कोणत्या अकाउंटला किती रुपयांनी क्रेडिट केलेले हे त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि एक ट्रान्झॅक्शन समजून घेऊया की गुड्स परचेस ऑफ ₹20,000. काय ट्रान्झॅक्शन आहे बघा की गुड्स परचेस ऑफ ₹20,000 फॉर कॅश, म्हणजे काय, माल कॅशने परचेस केला. मग हा एंट्री म्हणजे हा रेकॉर्ड करताना त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री पहिल्यांदा आपण जर्नलला करणार. तर ती कशी करणार की बघा परचेस, आता हे डेबिट कोणाला द्यायचं, क्रेडिट कोणाला द्यायचं, हे सुरुवातीला मी आता हे फक्त एंट्री समजून सांगतोय, त्याच्यामुळे मी एकदम डीपमध्ये सांगणार नाहीये, ते आपण पुढे जाऊन अभ्यासणारच आहोत. तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे. फक्त मी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड कसं होणार की परचेस अकाउंट डेबिट. आता परचेस अकाउंटला डेबिट, इथं डेबिट मी साईडला लिहिले बघा LFच्या कॉलमच्या शेजारी, टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट म्हणजे परचेसला डेबिट, कॅशला क्रेडिट. परचेसला डेबिट आहे म्हणून डेबिट कॉलम मध्ये लिहिले 20,000, कॅशला क्रेडिट आहे म्हणून क्रेडिट कॉलम मध्ये लिहिले 20,000. हे जी कन्सेप्ट असणार आहे की बाबा हे रेकॉर्ड केलं आपण, याला म्हणायचं आपण एंट्री. एवढं समजून घ्या. लेजरला सुद्धा बघा, आता हे परचेसचं ज्यावेळेस आपण लेजर तयार करू, तो परचेसच्या डेबिटला आपण टू कॅश लिहू, तिथं जे कॅश लिहिणार आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणणार, एंट्री. ही जी बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतोय सिस्टमॅटिक फॉर्मॅट आहे, मॅनर आहे, आणि त्या फॉर्मॅटमध्ये त्या मॅनरमध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे ही जी कन्सेप्ट असणार आहे त्याला आपण काय म्हणणार, ही जी आता आपण रेकॉर्ड केली याला आपण एंट्री असं म्हणणार. आय होप एंट्री क्लिअर आहे. म्हणजे त्यांनी जे आपल्याला सांगितलं ना बिझनेस एंट्रीचं कन्सेप्ट काय, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एंट्री. आता नॅरेशन आहे पुढची कन्सेप्ट, काय सांगतात ते नॅरेशन. नॅरेशन म्हणजे त्यांनी काय सांगितलं नॅरेशन मध्ये, अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड नॅरेशन. बघा काय सांगितलं की ब्रीफ एक्सप्लेनेशन म्हणजे आपण जी एंट्री केली ते एंट्रीचं ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन म्हणजे काय, नॅरेशन. तर बऱ्याच वेळा तुम्हाला नॅरेशन वगैरे विचारतील, तर इथं त्यांनी सांगितलेलं बघा नॅरेशनच्या संदर्भात काय सांगितलेले ते पण पहा की ब्रीफ एक्सप्लेनेशन आपण जी एंट्री केली बघा, हे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, याला काय म्हटलं आपण, एंट्री म्हणलं. आणि या एंट्रीचं इंटू ब्रॅकेट बघा गुड्स परचेस ऑफ ₹20,000 फॉर कॅश, याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन म्हणजे जे काही वर रेकॉर्ड केलं त्याचं ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन आपण इंटू ब्रॅकेट मध्ये लिहिले आणि त्याची सुरुवात बिंग किंवा फॉर पासून होते. तेच त्यांनी पुढे इथं समजून सांगितले. बघा काय सांगितले त्यांनी की नॅरेशन अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन विषयीचं ब्रीफ एक्सप्लेनेशन, त्यालाच काय म्हणणार आपण, एंट्री असं म्हणणार. त्यालाच काय म्हणणार आपण, एंट्री. आय होप क्लिअर. आणि इट इज ऑलवेज गिवन इन ब्रॅकेट. बघा ते आपण कशात करतो, ब्रॅकेट मध्ये करतो. मी लिहिताना इथं बघा ते ब्रॅकेट मध्येच लिहिलेलं बघा. इथं सुद्धा कॅश, आता इथं दुसरं एक ट्रान्झॅक्शन आहे, गुड्स सोल्ड ऑन कॅश बाय ₹40,000. मग याची एंट्री काय केली मी, कॅश अकाउंट डेबिट 40,000. आता कॅशला डेबिट का आलं, मी तुम्हाला सांगितलं की अजून मी तुम्हाला बऱ्यापैकी बेसिक कन्सेप्ट शिकवलेल्या नाहीत, फक्त मला तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅट काय असतो आणि एंट्री कशाला म्हणायचं एवढंच सांगतोय. त्याच्यामुळे हे डेबिट क्रेडिटचा विषय घेऊ नका, डेबिट काय क्रेडिट काय ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेनच. आणि टू सेल्स असं म्हटलंय बघा. आता ही सुद्धा इथं जे मी रेकॉर्ड केले याला सुद्धा काय म्हणणार मी, एंट्री असं म्हणणार. याला सुद्धा काय म्हणणार, एंट्री. आणि याचं एक्सप्लेनेशन बघा मी ब्रॅकेट मध्ये लिहिले गुड्स सोल्ड ऑन कॅश आणि सुरुवात कशी केली, बिंग या शब्दाने, याला म्हणणार मी नॅरेशन. याला काय म्हणणार मी, नॅरेशन असं म्हणणार. इथं पण याला सुद्धा काय म्हणणार मी ब्रॅकेट मध्ये लिहिले त्याला नॅरेशन असं म्हणणार आहे. तर आय होप तुमच्या हे लक्षात येत आहे की नॅरेशन म्हणजे काय. आणि याची सुरुवात त्यांनी असं सांगितलेलं आहे कशाने होते याची सुरुवात, तर याची सुरुवात
त्यांनी सांगितले एंट्री इज ऍक्च्युअली स्टार्ट विथ वर्ड, कोणत्या शब्दांनी, बीइंग और फॉर. म्हणून बघा मी या ठिकाणी बीइंग शब्द वापरलाय. आय होप तुम्हाला इथं दिसतंय बघा, हा बीइंग शब्द वापरलाय इथं. त्याच्यानंतर इथे सुद्धा हा बीइंग शब्द वापरलाय. याला काय म्हणायचं आपण, नॅरेशन म्हणायचं. आय होप या दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत, एंट्री आणि नॅरेशन. एंट्री म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये जे बुक्स ऑफ अकाउंट किंवा जर्नल आपण तयार केले त्याच्यामध्ये रेकॉर्ड करणे म्हणजे एंट्री, आणि त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन इन टू ब्रॅकेट स्टार्ट विथ बीइंग और फॉर वर्ड्स, त्यालाच काय म्हणणार आपण, नॅरेशन असं म्हणणार. क्लिअर. आता गुड्स म्हणजे काय, आता बघा गुड्स म्हणजे काय ते समजून घ्या, की आपण जो बिझनेस करतोय या बिझनेसमध्ये आपण काय करतो, एखाद्या वस्तूची निर्मिती करतो आणि ती वस्तू विकतो. म्हणजेच ज्या वस्तूचा आपण ट्रेड करणार आहोत, व्यापार करणार आहोत, ती वस्तू म्हणजे गुड्स. उदाहरणार्थ माझ्याकडे मोटरसायकलचं शोरूम आहे, मी मोटरसायकल कंपनीकडून खरेदी करतो आणि ते विकतो, मग माझा गुड्स काय, मोटरसायकल. माझं सोन्याचं दुकान आहे तर गोल्ड मी विकतो, म्हणजे माझा गुड्स काय, गोल्ड आहे, ज्याचा आपण ट्रेड करतो. माझ्याकडे पालेभाजीचं दुकान आहे तर मी ते व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या विकतो, त्या पालेभाज्या माझ्यासाठी काय आहेत, गुड्स आहेत. नेचर काय आहे बिझनेसचं, त्या पद्धतीने ते गुड्स ही कन्सेप्ट त्याच्या दृष्टिकोनातून चेंज होत राहणार आहे. म्हणून त्यांनी बघा गुड्स ही कन्सेप्ट सांगताना काय सांगितलेले, द टर्म गुड्स रेफर्स टू मर्चंडीज असं आहे, कमोडिटीज अँड आर्टिकल्स. बघा की ज्या कमोडिटीज आहेत, आर्टिकल्स आहेत, थिंग्स आहेत, विच अ ट्रेडर ट्रेड्स, म्हणजे काय, जो काय आपण व्यापार करतो तो व्यापार ज्या वस्तूचा करतो त्याला काय म्हणणार आपण, गुड्स म्हणणार. देअर आर परचेस और मॅन्युफॅक्चर फॉर द पर्पज ऑफ सेल्स अँड अर्न अ प्रॉफिट. म्हणजे आपण काय करतो, अशा वस्तू किंवा अशा थिंग्स, कमोडिटीज की ज्या आपण काय करतो, परचेस करतो किंवा मॅन्युफॅक्चर करतो आणि त्या विकून आपण काय मिळवतो, प्रॉफिट मिळवतो. म्हणजे त्या वस्तू म्हणजे काय असणार आहे, गुड्स असणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी मेडिसिन आर गुड्स फॉर केमिस्ट, म्हणजे जे मेडिकल आहे त्याचं जर आपण गुड्स काय म्हटलं तर ते काय म्हणणार आहे, मेडिसिन, औषधे ही त्याचं गुड्स असणार आहे. व्हेजिटेबल्स आर गुड्स फॉर द व्हेजिटेबल वेंडर, म्हणजे जे काय भाजीपाला विकणारा जो काही वेंडर असेल त्याचा गुड्स काय असणार आहे, व्हेजिटेबल. पार्ट लाईक टायर्स, इंजिन, गिअरबॉक्स, केबल आर प्रोड्यूस बाय द व्हेकल मॅन्युफॅक्चर. व्हेकल मॅन्युफॅक्चर जो प्रोड्यूस करणारा आहेत टायर वगैरे, लाईक बजाज, ॲटो, हिरो मोटर्स, हे जे आहेत हे त्याचे गुड्स असणार आहेत. तर अशा पद्धतीने गुड्स ही कन्सेप्ट आपण समजून घेतलेली आहे. आय होप क्लिअर. एंट्री, नॅरेशन, गुड्स खूप महत्वाचे कन्सेप्ट आहेत, छोट्या छोट्या आहेत पण आपल्याला अकाउंटिंग टर्म माहीत नसल्यामुळं काही वेळेस इंटरव्ह्यूमध्ये देखील विचारतात नॅरेशन म्हणजे काय, एंट्री म्हणजे काय, त्यावेळेस आपल्याला नेमकं सांगता येत नाही. तर आय होप क्लिअर झालेलं. आय होप विद्यार्थी मित्रांनो आज ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितल्या त्या तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक किंवा नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.